कमळे, तू सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही आणि मग अशी बी तू जेवायला आली नाही. आता थोडं तर काहीतरी खाऊन घे. निंगे, तुझा तरी विश्वास आहे ना हो माझ्यावर. मी काहीच केलेलं नाही. कमळे, तू येडीबिडी झाली आहेस काय? आणि मला काय माहित नाही वय तू असलं काय कधी करणार नाहीस ते. ती रागिनी काकी आहे ना, त्या कडू आजी, त्या कसल्या बायका आहेत ती काय तुला माहित नाही वय? आता तू त्यांचा विचार करत बसत असं रडत बसणार आहेस का? निंगे, अगं रागिनी काकी किंवा कामिनी आजी मला बोलल्या म्हणून मला वाईट वाटलेलं नाही. खरं माझ्या डोसक्यात एकच प्रश्न यायला की माझ्यासारखे कापड घालून नक्की घरात कोण आलेलं ग? कमळी, अगं काय गे? अगं आज गुढीपाडवा आहे ना, सणाच्या दिवशी असं उदास होऊन बसायचं नसतं. आजी, मी खरंच काय केलेलं नाही हो. अगं आम्हाला माहिती आहे ते. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती तू नव्हतीसच आणि ती जी कोणी होती ना ती आपल्याला लवकर सापडणार आहे. तू कशाला काळजी करतेस आणि तू कशाला उपाशी राहतेस? चल जेव बरं, जेव. कमळी, माझी खात्री आहे की हे नवीन वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं जाणार आहे. एवढी खंबीर माझी कमळी, हा अशी हताश झालेली मला चालणार नाही. हा आजी, बरं झालं तू कमळीला खाऊ घातलंस. मला तीच चिंता होती ही जेवेल की नाही, म्हणून मी जेवण घेऊन आलेले. कमळी ऐक ना, तू ना मॉमच्या वर्ड्सवर एवढं फोकस नको करू, लक्ष नको देऊ. अगं ती ना अशी बाई आहे की ती तुझे कपडे घालून स्वतःचा आर स्वतः चोरी करू शकते. बरं ऐक ना, हे सगळं सोड. लक्षात आहे ना, परवा इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन आहे. तुला खूप प्रिपरेशन करावं लागणार आहे. तुला खूप म्हणजे खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण की तुझी ओपोनंट मी आहे. तुला माझ्याकडून हरायचं नसेल तर प्रॅक्टिस कर, कळलं का? दोघींपैकी कोणीही जिंकलं ना तरी ट्रॉफी आपल्याच घरी येणार. अनिका, काय तुझं काय चाललंय काय? ए बाई, तुझ्या मनात नक्की आहे तरी काय ग? हा, तू सतत त्या गावछाप कमळीची बाजू घेत असतेस. आणि अनिका, मला खात्री आहे, मला 100% खात्री आहे की माझ्या गळ्यातला हार तिनेच खेचला. पण नाही, तुला तिचीच बाजू घ्यायची आहे, राईट? याचा अर्थ तुला माझा प्लॅन अजूनही नाही कळलाय. प्लॅन? तुला अजूनही असंच वाटतंय की ती CCTV वाली मुलगी कमळी आहे. म्हणजे ती कमळी नाही? नो ग्रॅनी आजी, ती कमळी नाही, माझी फ्रेंड आहे. व्हॉट? येस, ती माझी फ्रेंड आहे जिची फिगर एक्झॅक्टली कमळीसारखी आहे. म्हणून मी तिला थोडेसे पैसे दिले आणि ती काम करायला तयार झाली. मीट माय फ्रेंड मिहिका. वाटते की नाही कमळीची टोपल गँग? छान छान, खूप हुशार झालीस अनिका. आता खरी शोभतेस तू माझी नात. ग्रॅनी आजी हुशार झाली नाही, हुशार ऑलरेडी होते. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. हळूहळू बघा, विनर फक्त आणि फक्त अनिका महाजनच ठरणार. आणि हे तर काहीच नव्हतं. उद्या कॉलेजमध्ये याच्याहून मोठा तमाशा होणार आहे, तमाशा. शंभू, ए अरे गपासा काय करताय? गपा, ए गप चल.
कमळे ऋषी भाऊ अहो ती कॉलेजची पोरं शंभू संघ काय प्रकार करायला बघा की चला. काय झालं? चल चला ऋषी भाऊ. कमळे ऋषी भाऊ या. हे बघा हो का. ए काय चाललंय? ए थांबा रे ए! शंभू बूट उठ शंभू. शंभू हे असं हरून नाही चालणार. शंभू 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 बाळा ए शंभू बाळा अरे काय झालं तुला? काही नाही आई, आजपासून मी कॉलेजला नाही जाणार. अरे असं काय बोलतोय? आई बरोबरच बोलतोय. अगं मी कितीही ठरवलं ना की मोठं काहीतरी करेन, खूप शिकेन, पण आई हा समाज कधीच मला शिकू देणार नाही. एका गरीबाचा मुलगा डॉक्टर होतोय, इंजिनियर होतोय, हे त्यांना नाही बघवत आई. आजपासून मी पण बाबांसारखंच दुकानात काम करणार. मी पण चपला शिवायचं काम करेन आई. आई सोड तू मला, असं सोड आई. काय करायलास? पुस्तकं का फाडायलास? कमळी कमळी तू काही बोलू नकोस प्लीज. प्लीज इथून पुढे तुम्ही इकडे नका येत जाऊ. आणि ऋषी सरांना पण सांगा की मी इथून पुढे कॉलेजला नाही येणार आहे. आज फक्त शंभूचा अपमान नाही झाला, तर त्याची सगळी स्वप्न संपली. त्या प्रत्येक मुलाचं सपन संपलं, ज्याच्या घरची परिस्थिती बिकट असून बी त्याच्या मनात शिकायची, मोठं व्हायची इच्छा होती. टफ सायन्स आर नॉट द सायन्स ऑफ फेल्युअर. दे आर opportunities to become stronger, wiser and कमळी काय झालं ग? अशी का बसली आहेस? आजी, मला नाही वाटत मी उद्याच्या स्पर्धेत भाग घेऊ शकेन. मला नाही जमणार, माझ्याच्यानं नाही होत आहे. का ग? असं काय झालं एकदम?